आपणास मोमोजची रेसिपी शिकायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला 3 हिरव्या मिरच्या, 1 टोमॅटो आणि 3 गाजर हे खिसणीद्वारे खिसून घ्यायचे आणि अर्धी पत्ताकोबी. आणि मग आपल्याला मिक्सरमध्ये छोट्या ह्याच्यात टाकायचं आणि मिक्सर ऑन करायचं. नंतर हे असं सारण तयार होतं. त्याच्यामध्ये लसूण, थोडासे जिरे, हिरवी मिरची 2 आणि कोथिंबीर थोडीशी आणि सांबर मसाला टाकून थोडासा कांदा मसाला टाकायचा आणि थोडंसं नमक टाकायचं. असं कूट तयार करायचं आणि 2 वाट्या मैदा घ्यायचा. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि त्याचा उंडा वगैरे बनवायचा आणि छोट्या छोट्या पुऱ्या करून त्याच्यामध्ये असे सारण वगैरे भरून एक इडलीचं पात्र घ्यायचं. एक इडलीचं पात्र असं इडलीचं पात्र घ्यायचं. या इडलीच्या पात्राला तेल वगैरे लावायचं, मोमोज ठेवायचे आणि याच्यामध्ये खाली थोडंसं पाणी टाकून इडलीच्या पात्रामध्ये गॅसची फ्लेम ऑन करून असं 15 मिनिट ठेवायचं. मग हे झाल्याच्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि 15 मिनिटांना चेक करायचं आणि आपले मोमोज वगैरे तयार झालेले आहेत. हे पहा, आपले मोमोज तयार झालेले आहेत. त्याच्यासोबत आपल्याला टोमॅटो सॉस घ्यायचा आणि सँडविचचं स्प्रेड, कुंबलर कॅरेट घ्यायचं, चमचाभर घ्यायचं आणि या मोमोजवर थोडंसं तूप टाकायचं आणि चटणीसोबत टोमॅटोच्या चटणीसोबत सर्व करायचं.